नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण बरेच दिवसापासून आपल्याला ह्या जाहिरातीची प्रतीक्षा होती। तर मित्रांनो, फायनली ही जाहिरात आलेली आहे। तर कोणती आहे मित्रांनो ही जाहिरात? तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची MPSCची जाहिरात आलेली आहे मित्रांनो। या संदर्भात आपण सर्व काही जाणून घेऊयात। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। यामध्ये किती पदे आहेत आणि या संदर्भात एक्झाम कधी होणार आहे, या सर्व काही मी डिटेल्सपणे सांगणार आहे। कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत हे पण सांगणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षेची तारीख कधीची आहे मित्रांनो? दिनांक 4/2026ला ही परीक्षा किती 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे ही परीक्षा। तर मित्रांनो, यामध्ये एकूण पदे किती आहेत? तर 938 पदे आहेत मित्रांनो। त्या संदर्भात आता आपण सर्व काही जाणून घेऊयात। त्या संदर्भात आपण सर्व काही जाणून घेऊयात। तर मित्रांनो, आता 938 पदामध्ये कोणत्या विभागाचे किती पद आहेत हे जाणून घेऊयात आपण। तर मित्रांनो, या ठिकाणी संवर्ग दिलेला आहे, विभाग दिलेला आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण पदे दिलेली आहेत। आता आपण पाहूयात एका एकाने मित्रांनो। तर या ठिकाणी इथे पाहू शकता, उद्योग निरीक्षक आहे, ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत हे पद येतं। तर मित्रांनो, या ठिकाणी यांचा वेतन श्रेणी S13 नुसार आहे 35,400 ते 1,12,400 रुपये आहे मित्रांनो। अधिक महागाई भत्त्याच्या नियमानुसार असेल। याची एकूण पदे किती आहेत? तर 9 पदे आहेत मित्रांनो, भरण्यात येणार आहेत। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक म्हणून आहे। तांत्रिक सहाय्यकचे मित्रांनो वित्त विभागाच्या अंतर्गत येतं। S10 नुसार पेमेंट आहे यांचा 29,200 ते 92,300 आहे। अधिक महागाई भत्ते त्यासोबत येणार आहे। हे 4 रिक्त पदे आहेत। त्यानंतर कर सहाय्यक आहे, टॅक्स असिस्टंटचे मित्रांनो वित्त विभागाच्या अंतर्गत येतं। यांची पेमेंट कशी आहे? S8 नुसार आहे 25,500 ते 81,100 आहे। हे 73 पदं आहेत मित्रांनो। त्यानंतर लिपिक टंक लेखक आहे क्लर्कचे। तर यामध्ये मित्रांनो, मंत्रालयाच्या प्रशासकीय विभाग असतील किंवा राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालये असतील यांच्या अंतर्गत हे विभाग येतात। तर मित्रांनो, यांचा S6 नुसार पेमेंट आहे 19,900 ते 63,200 आहे। तर अधिक महागाई भत्त्याच्या नियमाप्रमाणे असतील आणि यामध्ये मित्रांनो 852 पदं आहेत आणि एकूण असे 938 पदं रिक्त आहेत मित्रांनो। या संदर्भात आता आपल्याला पदभरतीच्या संदर्भात आपल्याला सर्व जाणून घ्यायचं आहे या 938 पदाच्या संदर्भात। मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करण्याचा कालावधी आणि प्रक्रिया दिलेली आहे। तर अर्ज करण्याचा कालावधी मित्रांनो 7 ऑक्टोबर 2025 दुपारी किती 2 वाजल्यापासून आहे। 14 दिलेला आहे या ठिकाणी, याचा अर्थ 2 होतो। आणि 27 ऑक्टोबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो 27 ऑक्टोबर 2025 आहे रात्री 12पर्यंत। आणि तुम्हाला चलन भरायचं असेल चलनाद्वारे तर 29 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही चलन भरू शकता। त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत भरण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो 30 ऑक्टोबर 2025 आहे। यापर्यंत तुम्ही चलन बँकेमध्ये भरू शकता। आता या जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीतील नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की पदं वाढतील किंवा कमी होतील, जसं मागणीपत्र येईल त्यानुसार ते होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पूर्व परीक्षेचा निकाल हा अंतिम पूर्व परीक्षेचा या ठिकाणी काय म्हणले बघा 4.4 पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधी शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वातंत्र्य मागणीपत्रासह प्राप्त होणाऱ्या सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालाच्या विचाराधीन असतील असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढे काय म्हणले बघा, पूर्व परीक्षेच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वातंत्र्य मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदाचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धपत्रकाद्वारे करण्यात येईल। या वास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्याने, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्यास व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबत कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की तुम्ही मित्रांनो यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, उदाहरणार्थ एखाद्या प्रवर्गासाठी एखाद्या संवर्गाची जागा नसेल आणि नंतर मागणीपत्र आलं आणि ती जागा वाढली असेल
तर त्या संदर्भात तुम्ही नंतर तक्रार वगैरे काही करू शकत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर भरून टाका, नसेल भरायचा तर ती वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला भरायचं असेल तर भरून टाका. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, वेगवेगळे काही जे निकष दिलेले आहेत ते आहेत. आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली आता आपल्याला सर्व माहिती पाहायची आहे. ते दिव्यांगाच्या आरक्षणासंदर्भात दिलेलं आहे, वरती खेळाडूच्या दिलेलं होतं. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे, अनाथाचं असेल, माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन असेल. तर आता या ठिकाणी मित्रांनो वेतन श्रेणीचं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, आता सांगायची काही गरज नाही. आता या ठिकाणी पात्रता पाहायची आपल्याला. पात्रतेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, भारतीय नागरिक असावा असं सांगण्यात आलेलं आहे. तुमचे वयोमर्यादेची गणना मित्रांनो 1 फेब्रुवारी 2026 पासून तुम्हाला करायची आहे. त्यामध्ये जे तुमचं एज होतं कॅल्क्युलेट, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो. आता तर मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा किती दिलेली आहे, कमाल आणि किमान दिलेली आहे. या ठिकाणी किमान किती सांगण्यात आलेली आहे सर्व उमेदवारासाठी, किमान 19 वर्ष तुमचं असणं गरजेचं आहे. फक्त कर सहाय्यक जे पद आहे 18 वर्ष असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, किमान म्हणलेलं आहे. त्यानंतर कमाल वयोमर्यादा मित्रांनो सर्वसाधारण महिला असतील किंवा अमागास असतील त्यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत आहे सर्व ठिकाणी, सर्व पदासाठी. तर पुढे काय म्हणलेलं आहे, मागासवर्गीय, अनाथ असेल किंवा आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष आहे सर्व ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो प्रावीण्य खेळाडू म्हणजे जे खेळाडू आहेत व्यक्ती त्यांच्यासाठी मित्रांनो जे ओपनमधून खेळाडू आहेत आणि ओपनमधून फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी 43 आहे. आणि जे मागासवर्गीय आणि अनाथ किंवा दुर्बल घटक असतील त्यांच्यासाठी पण 43 वर्ष आहे खेळाडूसाठी. त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी तसेच अल्पसेवा राज्याधिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो किती आहे, अमागास असतील, ओपनमधून फॉर्म भरणार असतील त्यांनी तर 38 वर्ष प्लस 3 वर्षाचा सेवेचा कालावधी सर्वांसाठी सेम आहे मित्रांनो, सर्व पदासाठी. त्यानंतर मागासवर्गीय किंवा अनाथ दुर्बल घटकातील असतील तर त्यांच्यासाठी 43 वर्ष आहे आणि प्लस 3 सेवेचा कालावधी यामध्ये ॲड करायचा आहे. सर्व पदासाठी सेम आहे मित्रांनो. त्यानंतर दिव्यांग असेल, दिव्यांगासाठी 45 वर्ष सर्वांसाठी सेम आहे मित्रांनो. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल सेम आहे आणि त्यानंतर भूकंपग्रस्त वगैरे सर्वांसाठी सेम आहे मित्रांनो फक्त. तर त्यानंतर मित्रांनो पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 55 वर्षापर्यंत आपलं. त्यानंतर मित्रांनो पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात लिपिक टंकलेखनचं या पदाचा. तर मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिथिलता तुमच्या वयोमर्यादेत केली जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये काय देण्यात आलेलं आहे, उद्योग निरीक्षक हे पद सोडलं तर बाकी सर्व पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त पदवी लागते. कोणत्याही विद्यापीठाची समतुल्य असली पाहिजे, जे शासन मान्यता असली पाहिजे. त्यानंतर उद्योग यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, उद्योग निरीक्षक गट क संवर्गातील शैक्षणिक अर्हता कशी आहे, तर तुमच्याकडे संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी किंवा या विषयाच्या विषय कोणते असले पाहिजे, त्यामध्ये वस्तुविद्या किंवा नगररचना या विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा त्यामध्ये अजून काय म्हणलेलं आहे, विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, तिसरा पर्याय काय सांगण्यात आलेला आहे या ठिकाणी, पदविका आणि पदवीच्या शेवटच्या वर्षातील परीक्षेत बसलेल्या उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत पदवी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आपले थर्ड इयरला आहेत ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे 3 वर्षाचा असेल त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा 4 वर्षाचं असेल, लास्ट इयरला असणारे विद्यार्थी मित्र फॉर्म भरू शकतात. फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे, मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमचं शिक्षण त्यावेळेस जे काही मागतील तुम्हाला प्रूफ ते देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर अंतिम जे काही सादर करायचा जे दिनांक दिलेला आहे त्यापर्यंत तुमची काय झालेलं पाहिजे, डिग्री पूर्ण झालेली असावी, डिग्री उत्तीर्ण असावं तुम्ही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी चौथा ऑप्शन काय सांगण्यात आलेला आहे यांनी, आंतरवार्षिकता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही 8 मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असावी. म्हणजेच यांना मुख्य परीक्षेपर्यंत त्यांनी सूट दिलेली आहे. आंतरवार्षिकता किंवा कार्यशाळेचे जे काही प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतात त्यांच्यासाठी ही सूट आहे मित्रांनो, कारण मुख्य परीक्षेसाठी अर्ज ते स्वीकारण्याच्या दिनांकापर्यंत त्यांनी पूर्ण केली पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी पुढे काय म्हणलेलं आहे बघा,
मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कर सहाय्यक असेल म्हणजे टॅक्स असिस्टंट असेल किंवा लिपिक टंकलेखन असेल, या पदासाठी मित्रांनो तुमच्याकडे भाषेमध्ये टायपिंग तुमची झालेली असावी. 30 म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट असावं आणि इंग्रजीचे 40 प्रति मिनिट शब्द तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे अर्थात टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40चं. त्यानंतर लिपिकला पण सेम तेच सांगण्यात आलेले अर्हता. तर पुढे काय आहे मित्रांनो, पुढे पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस 2013चा GR आला होता, त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की तदनंतर शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता किंवा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट लागू असेल त्याप्रमाणे समकक्ष अर्हता म्हणून स्वीकार्य आहे. तर सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी की ज्यावेळेस त्यांचा जे GR होता त्याच्यानुसार ते स्वीकारण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो एवढ्या पॅरेग्राफमध्ये, तर तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग असेल आणि मराठी नसेल तर तुम्ही काय करू शकता, 4 वर्षामध्ये तुम्ही जॉईनिंग झाल्यापासून तुम्ही मराठी प्रमाणपत्र कधी पण सादर करू शकता 4 वर्षामध्ये. आणि त्यानंतर समजा तुमच्याकडे मराठी आहे इंग्लिश नाही तरी काय हरकत नाही मित्रांनो, 4 वर्षामध्ये तुम्ही इंग्लिशचं पण सर्टिफिकेट हे करू शकता, सादर करू शकता. जर तुम्ही 4 वर्षामध्ये तुम्ही नाही सादर केलं तर तुमचे काय होणार आहे, अन्यथा संबंधिताचे वेतनवाढ रोखण्यात येणार आहे, तुमची पेमेंट होणार नाही, पगार रोखण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा, मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मुख्य परीक्षेपर्यंत तुमचं अर्ज स्वीकारण्याच्या अगोदर तुमचं शैक्षणिक अर्हता धारण करणं गरजेचं आहे. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाने विहित टंकलेखक अर्हता आयोगाकडे निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकापर्यंत अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे टायपिंग नसली तरी तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त तुमची स्किल टेस्ट जी ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस त्या दिनांकापर्यंत तुमचं सर्टिफिकेट येणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही ती उत्तीर्ण परीक्षा होणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला ते हे होणार नाही ना, बसता येणार नाही परीक्षेला. आणि पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तसं तर त्यांनी म्हणलेलं आहे की अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे त्या टंकलेखन परीक्षेच्यापर्यंत जर तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या अगोदर अथवा त्यापूर्वी बी असं सांगितण्यात आलेलं आहे त्यांनी. त्यानंतर काय म्हणले बघा, टंकलेखन अर्हता धारण करणाऱ्या व त्यातून सूट जे कोणाकोणाला या ठिकाणी सूट भेटणार आहे. तर मित्रांनो जे दिव्यांग उमेदवार आहेत, दिव्यांग उमेदवारासाठी सूट देण्यात आलेली आहे, किती 2 वर्षाची 2 संधीमध्ये त्यांना ते सादर करायचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, जे माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी बी 2 वर्ष 2 संधीमध्ये त्यांना देणं गरजेचं आहे. जे अनाथ उमेदवार असतील त्यांच्यासाठी बी 2 वर्षामध्ये 2 संधी त्यांना देण्यात आलेल्या आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, आणि फक्त लिपिक टंकलेखन संवर्गाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, जे प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, पदवीधर असतील किंवा अंशकालीन कर्मचारी असतील त्यांनी अर्ज केला असेल, फक्त तेच उमेदवार पात्र असतील आणि त्यांना 2 वर्षासाठी हे देण्यात येणार आहे. तुम्हाला त्यांनी 2 वर्ष तुम्हाला संधी दिलेली आहे, 2 वर्षामध्ये तुम्ही करू शकता कधी बी सादर 2 वर्षामध्ये ते सर्टिफिकेट. ते फक्त लिपिक लेखनाच्या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे. या 3 प्रवर्गालाच फक्त संधी देण्यात आलेली आहे लिपिकच्या बाबतीत. बाकी सर्व कर सहाय्यक असेल किंवा लिपिक असेल या दोन्ही पदासाठी वरील सर्वांना संधी देण्यात आलेली आहे. तर निवड प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तर निवड प्रक्रियेमध्ये आता परीक्षेचे टप्पे कसे आहेत मित्रांनो, यामध्ये पहिला प्रीचा राहणार आहे, म्हणजे एक एक्झाम पूर्वपरीक्षा असणार आहे. त्या पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा कसे 2 टप्पे आहेत मित्रांनो. या 2 टप्प्यामध्ये तुमची निवड होणार आहे. तर पहिली परीक्षा ह्या 4 पदाचे जे आहेत दिलेले आहेत तिथे पदं, त्या पदाची एकत्रित एक परीक्षा होणार आहे 100 गुणाची आणि मुख्य परीक्षा किती 400 गुणाची होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन संवर्गातील पदाकरता विहित टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्ट देणं अनिवार्य आहे या 2 पदासाठी, कर सहाय्यक आणि लिपिक पदासाठी मित्रांनो. तर पुढे काय मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आले, आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती तसेच अभ्यासक्रमानुसार पूर्व आणि मुख्य परीक्षेचा
निकाल प्रक्रिया राबविण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासंदर्भात आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, निश्चित केलेल्या एकूण गुणाच्या सीमारेषा किंवा मर्यादेच्या संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरणाऱ्या जाहिरातीनुसार किंवा अधिसूचनेनुसार तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवार संबंधित मुख्य परीक्षेत प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. तर मित्रांनो, एक कट लागेल प्रीचा, त्याच्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र असाल. त्यानंतर काय म्हणलं, टंकलेखन कौशल्य चाचणी केवळ लिपिक व कर सहाय्यक पदाकरिता. आता या 2 पदाकरिता तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर काय सांगण्यात आलेलं आहे हे पाहून घेऊयात मित्रांनो. लिपिक, टंकलेखन तसेच कर सहाय्यक या संवर्गातील पदाकरिता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. कर सहाय्यक संवर्गातील मराठी व इंग्रजी या दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीचे अर्हताकारी प्राप्त ठरणे आवश्यक आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी पात्रता स्वरूपाची आहे, क्वालिफाय आहे. मित्रांनो, ही फक्त जी स्किल टेस्ट आहे क्वालिफाय आहे आणि तुम्हाला कर सहाय्यक व्हायचं असेल तर तुम्हाला दोन्ही परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर काय म्हणले बघा, लिपिक टंकलेखन संवर्गातील टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, पदवीधर असेल, अंशकालीन कर्मचारी असेल, प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारास शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीतून काय करण्यात आली, सूट देण्यात आलेली असल्यामुळे सदर प्रवर्गातील आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे हे जे काही आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी देण्याची गरज नाही आहे, त्यांना सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेले आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखनमध्ये सूट कोणाला देण्यात आलेली आहे, तर लिपिकमध्ये सर्वांना सूट आहे मित्रांनो. सर्वांना म्हणजे त्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अनाथ असतील, दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील यांना सूट आहे. पण टॅक्स म्हणजे टॅक्स असिस्टंट या पदाकरिता मित्रांनो फक्त यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार असतील यांच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, कर सहाय्यक संवर्गाची मराठी आणि इंग्रजीची कौशल्य चाचणी तुम्हाला दोन्ही भाषेची चाचणी देणे अनिवार्य आहे. टॅक्स असिस्टंटचा जर तुम्ही तयारी करत असाल तर याच म्हणजे ह्याच आरक्षणावाल्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल त्यांच्यासाठीच. आता पूर्वपरीक्षेस अर्ज करण्याच्या पद्धती या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. आता हे तुम्हाला मी नंतर सांगतो फॉर्म भरायचा आधी आपण सर्व माहिती डिटेल्समध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी PDF ची साईज वगैरे दिलेली आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला शुल्क किती आहे मित्रांनो, परीक्षा शुल्क आता आपल्याला पाहायचे आहे. परीक्षा शुल्कमध्ये पूर्वपरीक्षेचे परीक्षा फी किती आहे, 394 आहे. मागासवर्गीय, अनाथ असेल, दुर्बल घटक असेल तर त्यांच्यासाठी 294 आहे. माजी सैनिक असतील तर फक्त त्यांच्यासाठी 44 रुपये आहे. मुख्य परीक्षेची फी किती आहे, ओपनमधून भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 444 आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थी असतील किंवा आर्थिक दुर्बल घटकातील किंवा अनाथ असेल त्यांच्यासाठी 344 आहे. आणि जे माजी सैनिक आहेत आपले त्यांच्यासाठी 44 रुपये आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, बँकेत चार्जेस तर तुम्हाला अतिरिक्त असतील ते तुम्हाला भरायचं आहे. फी कशी आहे, नॉन रिफंडेबल आहे, तुम्हाला फी परत भेटणार नाही. नंतर काय म्हणलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने पेमेंट वगैरे करण्याचं सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर आपल्याला मित्रांनो पुढे पाहायचं आहे काय आहे ते. तर मित्रांनो, ही अशी होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी दुसरा पार्ट नक्कीच घेऊन येईल, त्यामध्ये सांगेल तुम्हाला कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत. तर थँक्यू मित्रांनो.